सध्या विदर्भामध्ये सुद्धा उन्हाचा पारा चांगलाच वाढलाय आणि याच उष्माघातापासून नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी पोलिसांनी एक नवी योजना आखली। दुपारी 1 ते 4 या दरम्यान नागपूरमधील 33 चौकांमधले सिग्नल हे बंद ठेवण्यात आले। त्यामुळे भर उन्हात नागरिकांना सिग्नलवरती थांबण्याची गरज नाहीये। पोलिसांच्या या निर्णयाचं नागपूरकरांनी स्वागत केलं। नागपुरात सध्या तापमान 44 आणि 45 अंशांच्या घरात आहे आणि दुपारच्या वेळेस डांबरी रस्त्यावर जेव्हा वाहतुकीच्या सिग्नलवर वाहन चालक थांबतात तेव्हा तो परिणाम जो आहे तो 45, 46, 47 अंश एवढा जाणवतो आणि त्यामुळेच नागपूरच्या वाहतूक पोलिसांनी नागपूरकर जे वाहन चालक आहे त्यांचे आरोग्याचे विचार करून दुपारच्या वेळेस जे सिग्नल्स आहेत ते बंद ठेवण्याचा म्हणजेच ते ब्लिंकरवर ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। आपल्यासोबत नागपूरचे वाहतूक उपायुक्त अर्चित चांडक सर आहेत। सर, नेमका हा निर्णय काय आहे आणि कशासाठी घेतला? हे आता तापमान खूप जास्त आहे आणि आता 1 ते 4 दरम्यान भरपूर तापमान हे आहे आणि लोकांना भरपूर त्रास पण होत आहे। त्यामुळे आम्ही 33 सिग्नलवर रेड ब्लिंकर केलेलं आहे, ज्याच्यामध्ये लोकांना आवाहन केलेलं आहे की स्टॉप, वॉच अँड गो, म्हणजे आपल्याला एकदा थांबायचं, 1 सेकंड बघायचं आहे आणि नंतर जायचं आहे। चारही बाजूचे जे सिग्नल आहे ते रेड ब्लिंकरवर आहे, म्हणजेच जो लाल दिवा आहे तो ब्लिंक होत आहे आणि वाहन चालकांनी सिग्नलच्या तिथे पोहोचायचं आहे, 1 सेकंद जे आहे ते पाहायचं आहे आणि लगेच पुढे निघायचं। त्यामुळे सिग्नलवर कुणालाही थांबायची गरज नाही। नागपूर पोलिसांनी हा एक अभिनव प्रयोग जो आहे तो नागपुरातील 33 सिग्नलवर राबवायला सुरुवात केली आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।